घरातली कामवाली बाई अशीच राहते. कामवालीच बनवलंय मला सर्वांनी. मम्मी किचनच आवरती अजून सकाळपासून. काय चाललंय तुझं? का बरं डुलतोय तू? अगं पोटात आता उंदर उड्या मारून राहिले. अरे उंदरापेक्षा दुसरं कावळे राहत कावळे. उंदरच राहते. पेट में चूहे दौड़ रहे हैं. पण ते त्या उंदरांना आहे ना मग चांगलं चांगलंच खायला लागत बघा. काय खायचंय माझ? उंदरच आहे. ते कसं आहे बाहेरचं खाऊ शकतो पण वजन खूप वाढतंय. माझं नाही तुझं. हा मला पण नाही खायचंय जरा बाहेर. उशीर झालाय. सकाळपासून घरातलं काम आवरलं. 2 वाजले. स्वयंपाक नाहीये. आणि आज ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना त्या पण आज आलेल्या नाही, सुट्टीवर आहे. त्यामुळे सगळ्या कामांचा गोंधळ झालेला आहे. स्वयंपाक बनवायचा आहे. 2 वाजले. मुलांना भूक लागली. मिस्टर शेतात आहे, अजून आले नाही. आल्यावर ते पण जेवायला मागतील म्हणून पटापट किचन आवरून घेते आणि स्वयंपाक बनवते. हो का? कुठून पाठ केलेलं होतं? एवढं पाठ नव्हतं केलं. हा ना, श्वास न घेता बोलली डायरेक्ट. आवर ग मम्मी, मला पण भूक लागलीये. सर्वांनी नाचग घुमा मूवी बघितलाय ना, तीच माझी पण तरा झालेली आहे. चला, व्हिडिओला तर छान सुरुवात झाली आहे, पण पुढे जाण्याआधी ना तुम्हाला मला काहीतरी दाखवायचंय. सध्या आता उन्हाळा ऋतू चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण सर्वजण वाढवणीचे पदार्थ मसाले तयार करून ठेवत असतो वर्षभरासाठी. आणि या सर्व कामांमध्ये बराचसा वेळ आपला उन्हामध्ये नाहीतर किचनमध्ये जातो आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरती चेहऱ्यावरती होतो. आता माझं तर रोज मसाले भाजण्याचं किंवा रेसिपी शूट करण्याचं काम चालूच असतं, त्यामुळे माझा बराचसा वेळ किचनमध्ये जातो. म्हणून मग मी माझ्या स्किनची त्वचेची तेवढी काळजी घेते. बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई तुम्ही चेहऱ्याला काय वापरतात किंवा तुमचं स्किन केअर रुटीन आम्हाला शेअर करा. तर मी माझ्यासाठी ना प्युअर स्किन ऍपवरून हे प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे आणि याचा रिझल्ट मला खरंच खूप छान मिळाला. गेली काही महिन्यांपासून मी हे वापरते, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट कमी झाले, चेहऱ्यावरती ग्लो आला. तर याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती सांगते. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला एक तज्ञ डॉक्टर मिळतील. सर्वात आधी ते आपल्याला आपली भाषा सिलेक्ट करायला लावतील. तुम्हाला भाषा सिलेक्ट करायची हिंदी, मराठी, इंग्लिश, त्यानुसार ते तुमच्याशी लाईव्ह चॅट करतील. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. सर्वात आधी आपल्याला ते आपलं नाव, वय, आपला आहार किंवा आपल्याला काही मेडिसिन चालू असेल तर ते विचारतील. त्यानुसार ते आपल्या चेहऱ्याचे फ्रंटचे आणि साईडचे फोटो पण मागवतील आणि आपल्याला जसं सूट होईल तसं प्रोडक्ट्स बनवून पाठवतील. हे प्रोडक्ट आल्यानंतर वारंवार ते आपली फ्री चेकअप करतात. आपल्याला कुठे पैसे देण्याची गरज नाही किंवा कुठे जाण्याची पण गरज नाही. आपला वेळ पण वाचतो. घर बसल्या आपण आपलं चेकअप करू शकतो. आणि त्याचसोबत तुम्ही तुमचा आहार, तुमचा डाएट ते सर्व काही ठरवून देतात. जसं तुम्ही त्यांचा डाएट फॉलो कराल ना तसा तुम्हाला फरक नक्कीच पडेल. तर हा प्युअर स्किनचा फेसवॉश आहे, सनस्क्रीन आणि ह्या 2 क्रीम दिलेल्या आहे. चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट असले तर ते नाहीसे होतात. नाईट क्रीम आहे ही. तर त्यासोबत एक क्यूटशी त्यांनी मला पर्स पण दिलेली आहे. हे बघा, खूप छान आहे. तर हे माझ्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. प्युअर स्किन फेसवॉश तुम्ही दिवसातून 2 वेळा यूज करू शकता. थोडासा हातावरती घ्यायचा आहे आणि गोलाकार आकारामध्ये चेहऱ्यावरती फिरवत एखादा मिनिटभर मसाज करायचा आहे. यामुळे त्वचा ग्लो करते आणि चेहरा टवटवीत तजेलदार दिसतो. चेहरा धुतल्यानंतर एखाद्या नॅपकिनने कोरडा करून घ्यायचा आहे. एकदम मुलायम अशी सॉफ्ट आपली त्वचा बनते. त्यानंतर सेकंड टाइम आपल्याला लावायची सनस्क्रीन. उन्हाच्या तीव्र किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करते. नेहमी आपण काही निमित्ताने बाहेर जातो काम करण्यासाठी, त्यामुळे आपण दिवसभर ही क्रीम चेहऱ्याला लावू शकतो. अजून यासोबत मला 2 क्रीम मिळालेल्या आहे. तर ह्या आपण सकाळी रात्री दोन्ही वेळेला लावू शकतो. चेहऱ्यावरती सुरकुत्या असेल किंवा डार्क स्पॉट असेल तर ते कमी व्हायला मदत होते. तर हे प्रोडक्ट खूप छान आहे. मला तरी फरक पडला याचा. जर तुम्हाला हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि इथे माझा स्क्रीनवरती कुपन कोड दिसतोय. तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट पण मिळेल. मम्मी पण आज काय स्पेशल आहे? रोजच स्पेशल असतं तुझ्यासाठी. तुझ्यासाठी रोज स्पेशल करते. तुझ्या घरात जन्माला येऊन माझं काहीतरी नाही का, म्हणजे स्पेशलच आहे ना. स्पेशलच भेटायला पाहिजे ना. स्पेशलच बनवते ना. मी तर बोलते तुला मस्त काळ्या मसाल्याची हरभऱ्याची आमटी आणि बाजरीची भाकर बनव. मम्मी तू ना काळी रशी कर
तिला त्याच्यात काय म्हणते आमचे वगैरे काय करायचे असेल ते करेल. मला फक्त त्याच्यात अंडे फोडून दे. पप्पा म्हणतील शेव टाकून दे. काय मेनू ठरवलं मग? तू सांग काय करू. मी चपात्यांची कणिक भिजवते तोपर्यंत ठरवते काय खायचं. काय ठरलं? काय ठरलं? खूप जर तू भारी भाजी करणार असेल ना मम्मी, मी रात्रीपर्यंत थांबायला तयार आहे. रात्रीपर्यंत मी नाही थांबणार बर का. मी फक्त अर्धाच तास थांबल. हा येडवलाय. मग 4 पर्यंत थांब ना. मम्मी मस्त पाणीपुरी बनवणार आहे. पाणीपुरी हे जेवण नसतं. माझं काय म्हणणं आहे मम्मी, ते कढई पनीरचं करू शकते ना? नाही रे, पनीरचं नावच नको घेऊ रे तू. रात्रीच पनीर खाल्लंय तू. अगं नको पनीर टाकू, पण ग्रेव्ही तर कर ना त्याची. अरे ग्रेव्ही पण नको, ते सेमच राहतं. अगं नको ग. काजू पनीर नको. अगं मस्त काळ्या मसाल्याची डाळीची आमटी. अगं नाही ग, जळजळ होती पोटात. चुरून मुरून खाल्लं असतं. जळजळ होती पोटात. मखाने खाय, मखाने हेल्दी खाय. काळा निळा नको खाऊ. जाय तिकडे सोप्यावर बसून खाय. मम्मी तुझी एवढी झाली ती. हा ना. फोन माझा फोन अपलोडिंग चालू आहे. मम्मी मेनू काढ दे ना, काहीतरी डिसाइड करायला. तुम्ही येड्यावाने नका करू. पटकन काहीतरी ठरवायला भूक लागली. चल मी तुम्हाला आहे ना मस्त डोसे बनवून देते. एक नंबर. नाही 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 आता बस. तांदूळ डाळ ही मिक्सरला वाटते आणि 2 डोसे होतील. असे स्वप्न दाखवून आहे ना, तू असं नको करू. एक काम कर, डोसे खायचे का पूजे? तांदळाचं पीठ दळ, त्याचे डोसे कर. आयडिया दिली. आणि चटणी कर एक नंबर. हे तुला खायचे तर खाय, नाही तर नको खाऊ. पाहिलं का? अरे हे काय हॉटेल आहे काय? हॉटेलच आहे. तू कसं नवीन नवीन खातो? जे घरात असेल ते खायचं. घरात पनीर अंगार असेल तर पनीर अंगारच भेटेल. गरम भात नाही भेटणार. गप्प बस. मी काय म्हणतो, चपात्यांचं पीठ भिजून तुला त्याचं काय करू? मी कांद्याची पात चिरते ना. ठीक आहे चिर. मला जाय डोसे रे ना, तू. डोसे. हा, जाय. कधीपर्यंत ऑर्डर येईल? जाय रे लगेच. आमच्या घरचं. ती टिकली तू एक्स्ट्रा टिकली लावून ठेवली इथं. हा तिथं मानेला. आंघोळ करताना लागली असं. घेते करून डोसे. अवतार खराब आहे माझा. मेकअप नाहीये. काय सुट्टी घेते. अगं घरातली कामवाली बाई अशीच राहते. कामवालीच बनवलंय मला सर्वांनी. डोसा आणि चटणी बनवली. फायनली तू लाडक्या मुलाचं ऐकलंस. दाखव. बिचारी माझी कांद्याची पात वाऱ्यावरच आहे अजून. बिचारा माझा डोसा तू नको. क्रिस्पी झालेला आहे खालून. खूप मस्त असा जाळीदार झालेला आहे. पण पहिला आहे ना तुटत ना. पलटी करते मी त्याला. बरेच जण पलटी करत नाही, पण छान होतो ना पलटी केल्यावर. अजून क्रिस्पी होईल तो. कसा आहे मग डोसा? एक नंबर आहे. झाली भाऊ तुझी सोय. आमची काय व्हायना अजून. मला वाटलं मला किती काय. थांब ना होत आहे. तू 3 खाल्ले, तिला एकच देऊ दे. हॅलो. मुलांनी डोसे खाल्ले. कांद्याच्या पातीची भाजी पण बनवली. आणि आमचं जेवण झाल्यानंतर मी आता आली आहे माझ्या माहेरी. बाहेर अर्चनाने चकली केलेली होती, उन्हामध्ये सुकते. आज आईकडे ना बरेचसे पाहुणे आलेले. पूजाला पण बोलवलं होतं आईने सकाळी, आणि त्यामुळे मग आम्ही इकडे आलो. बोलत नाही ती. कशाला घेते तिला? सगळ्यांना हाय कर ना. हाय. बोलत नाही ती. पहिले तरी बोलायची, लहान होती तेव्हा. आता मोठी झाली तर अजिबात बोलत नाही. तू मोठी होशील ना, तुझे व्हिडिओ पाहशील ना, मग मी लहानपणी कसे होते, बोलतच नव्हते. अरे ना. चला
खूप पाहुणे आले घरामध्ये. मावशीन ते आलेले आहे. बापरे, सर्वांचा आराम चालू आहे. कसं लोळताय? लोळायला आल्या काही ते इंटरनॅशनल खेळाडू पिक्चर पाहिलं का? तो विलन नाही का, तो बॉडी बिल्डर तशी बाजू एक रबर लावून दे त्या केसांना. नको रे. आज आईच्या सर्व लहान बहिणी आलेल्या होत्या घरी. तर सर्व मावशींसाठी सागर भाऊने बाहेरून मिरिंडा आणि स्प्राईट आणलेली होती. मिरिंडा संपलेली होती म्हणून आम्हाला स्प्राईट दिली. उन्हाळा असल्यामुळे आता सध्या पाहुणे आल्यानंतर आपण चहा काही करत नाही, थंड काहीतरी करतो, लिंबू सरबत किंवा ताक, नाहीतर मग असं काहीतरी बाहेरून ऑर्डर करतो. तर चला आता सर्वजण गप्पा मारताय. सागर भाऊला उपवास होता म्हणून त्याने साबुदाणा चिवडा बाहेरूनच आणलेला होता. अंशू त्याच्यामध्ये वाटेकरी झाली. अंशू ना पप्पांची खूप लाडकी आहे. तशी अर्चना तिला रागवत असते, बोलत असते, कधी कधी मार पण खाते ती, पण ती ना पप्पांची खूप लाडकी आहे. सर्व नातेवाईक फॅमिली एकत्र आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं ना. सर्वांच्या गप्पा चालू असतात आणि एक एक टॉपिक पण निघतो. माझी सर्वात लहानी बहीण जया बऱ्याच दिवसांपासून ती तुम्हाला इकडे आईच्या घरी दिसते. तिला आहे ना जरा बरं वाटत नाही, आजारी आहे, त्यामुळे मग ती थांबली आहे 10-15 दिवस आरामासाठी. बाकी असं काही नाही. बऱ्याच वेळेस कमेंट येतात की ताई तुमची लहानी बहीण इकडे काय आहे, खूप दिवसांपासून आहे म्हणून तुम्हाला सांगते. आणि पूजाबद्दल पण बऱ्याच कमेंट येत आहे रोज की पूजा इकडे का आहे, पूजाला काय झालं, तर मी तेही तुम्हाला सांगेन. पण कोणत्याही गोष्टीची एक वेळ असते. नक्कीच मी तुम्हाला सर्व काही सांगेन थोड्या दिवसात. चला मस्तपैकी आता चहा केला अर्चनाने सर्वांसाठी. 5-5:30 वाजले होते. मावशीन त्यांना पण जायचं होतं. अर्चनाने जयाने दोघींनी मिळून ना छान स्वयंपाक बनवला होता. पनीरची भाजी, चपात्या आणि मस्त बटाटा भजी पण तळली होती. आईने आज पूजाला जेवायला बोलवलं होतं तर मी पण थांबली आणि राहुल पण आल्यानंतर पूजाच्या पप्पांना एका ठिकाणी जागरणाच्या आमंत्रणासाठी बोलवलेलं होतं तर ते तिकडे गेले आणि तिकडेच जेवण केलं त्यांनी. आई लसूण सोलत होती. इकडे अर्चनाने मस्त गरमागरम बटाटा भजी बनवली. सागर भाऊला बटाटा भजी खूप आवडते. आम्हाला सर्वांनाच तशी भजी खूप आवडतात. सर्वांचं जेवण आता चालू आहे. या सगळेजण जेवण करायला. कशी केली भाजी मामीने मग? मस्त. बस डायरेक्ट जेवण आहे जेवण. ऐंशी इकडे बा माहिती मोबाईल आहे ना. बाय. कसा 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 आता असा इकडे. अरे वा, अरे वा. शिव येऊ का? आरुष बाय बाय. आता आम्ही निघतोय. 10:30 वाजले. इथे जेवण झाली आमची. मोबाईल पण आहे पण त्याला आपला नेट पॅक नसतो का, वर्षाचा बॅलन्स टाकावा लागतो. बघा बहीण भाऊ कसे मलाई काढून काढून खाऊ राहिले. नारळातली नारळ खूप मोठं होतं पण लय पाणी निघालं त्याच्यात. पिलं का तू पाणी? सर्व पिलं ना? दे ना, मी काढते. तुला नाही येणार, दे. आता त्याला मला भेटली. आता तू नको. भेटली का? निघाली का? अरे अरे निघाली. खूप मोठी मोठी आहे. चमचा वाकायला बसला का असं वाटतंय. हाताने घे ना काढून. आता निघाली तर. मलाई खूप चांगली राहते बरं का खायला. अरे वा. अरे बहिणीला दे. तूच खातो का गुबू गुबू? खाऊ दे मी खाल्ली ना आता. मम्मी आज काय मग? आज काय स्पेशल? थांब ग. आज मम्मी आज संडे. आज काय ती संडे सारखं कर ना. करणार आहे ना. पाणीपुरी. हो. मग हे थोडीशी दे ना. थोडीशी नाही, तू खूप खाल्ली. बघितलं, मला देत नाहीये. दोघच खाताय.
शनिवार रविवार 2 दिवसाचा मिळून व्हिडिओ तुम्हाला येतोय. संडेला आम्ही पाणीपुरी बनवली होती घरच्या घरी. तर मला पाणीपुरी फार आवडते, पण सारखं बाहेरचं खाणं पण चांगलं नसतं. त्यामुळे म्हटलं चला घरच्या घरीच आज पाणीपुरीचं पाणी बनवूया. काल मी शेतामधून आंबट चिंचा आणलेल्या होत्या. तर चिंचेचा कोळ, हिरवी पुदिना चटणी, त्यामध्ये लाल तिखट, मीठ, चाट मसाला, गूळ टाकून हे पाणी ना आंबट गोड तिखट असं बनवलं. आणि इथे पुरी पण तयार केलेली आहे मस्तपैकी. त्यानंतर सर्व काही तयारी माझी झालेली होती. बटाट्याचा रगडाही बनवला. त्यामध्ये पण लाल तिखट, चाट मसाला, मीठ, कांदा कापून टाकला आणि काळे चणे असतात ना ते पण मी कुकरला उकडून घेतलेले होते. तर खूप छान मस्त झालेली होती पाणीपुरी. तर आज आम्ही घरच्या घरी मस्त पोटभर पाणीपुरी खाल्ली. पूजा सर्वांसाठी प्लेट भरून देत होती आणि भरता भरता खायचं पण काम चालू होतं तिचं. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला फार उशिरा आला तर त्याबद्दल सॉरी, कारण काही कारणांमुळे ना मला व्हिडिओ लवकर टाकायला जमलं नाही. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.